1 मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा या त्रिवेणी पर्वाचं औचित्य साधत कुर्ला पश्चिम येथे रक्तदान शिबिरासारख्या सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम आयोजित करण्यात आला. मनराज प्रतिष्ठान, झुलेलाल मंदिर ट्रस्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुर्ला विभाग आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने झुलेलाल मंदिर ट्रस्ट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात आयोजकांच्या वतीने मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच बुद्ध पौर्णिमा निमित्त मान्यवरांनी गौतम बुद्धाच्या प्रतिमेला अभिवादन करून मानवतेचा आणि करुणेचा संदेश दिला. रक्तदान शिबिराला स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत रक्तदान केलं. आरोग्य सेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या रक्तसाठ्यात भर घालण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. सामाजिक एकात्मता आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात नवनाथ शिंदे, राजीव सकपाळ, कपिल यादव, सौमिक वर्मा, अवधूत शिंदे, राकेश मोळक, उत्तम पाटील, श्लोक सांगळे, अभिषेक साळवी, बालाजी दासरे तसेच झुलेलाल मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व पदाधिकारी आणि मनराज प्रतिष्ठानचे सर्व सहकारी या आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. झुलेलाल मंदिर ट्रस्ट, मनराज प्रतिष्ठान आणि स्वयंसेवक ट्रस्ट सर्वेश्वर नगर कुर्ला दरवर्षी आम्ही एक आपल्या इकडे रक्तदान शिबिर टाटा मेमोरियल ब्लड बँकच्या सोबत करत आहोत. हा कंटिन्यू कितीतरी वर्षापासून 1 मेला ह्या टार्गेट केलेला आहे की आम्ही जास्तीत जास्त लोकांना ब्लड डोनेशन करावं आणि रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान. एक रक्ताचं बूंद कोणाचं आयुष्य वाचू शकतं. तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी पण लोकांचा खूप प्रतिसाद आहे आणि लोक आवर्जून येऊन ते इकडे ब्लड डोनेशन करतात. आपल्या माध्यमातून पण मी लोकांना सांगायला इच्छुकतो की जेव्हा कधी तुम्हाला संधी भेटली, तुम्हाला कोणाला ब्लड डोनेशन करायचं आहे तर तुम्ही नक्कीच ब्लड डोनेशन करा आणि तुमचं रक्त कुठे वायात जाणार नाही, तो कोणाचं आयुष्य वाचू शकतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झुलेलाल मंदिर ट्रस्ट, मनराज प्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक सर्वेश्वर नगर आणि सर्वेश्वर उत्कर्ष समिती यांच्यातर्फे हे आयोजन दरवर्षी आपण करतो. 1 मेलाच केलं जातं. मे महिन्यात करण्याचं मागचं मुख्य कारण असं की या महिन्यात बरेच लोक बाहेरगावी वगैरे असतात आणि उन्हाळा वगैरे असल्यामुळे इतर त्रास खूप असतो आणि ह्यावेळी रक्ताचा तुटवडा सर्व ब्लड बँकांना खूप भासतो आणि टाटा बँकेला तर ह्यावेळी खूपच गरज असते. त्यामुळे आम्ही हा जरी उन्हाळा असला तरी मी हा दिवस निवडतो आणि दरवर्षी आणि उत्तम लोकांचा प्रतिसाद असतो. कुर्ल्यामध्ये गेली 5 वर्षे आम्ही हा कार्यक्रम करतो. सर्वात पहिलं महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लड डोनेशन हे मी दरवर्षी 1 मेला करत असतो. तर यावेळी पण त्यानिमित्ताने मी ब्लड डोनेशन केलेलं आहे. खूप सुंदर नियोजन आहे आणि व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे. माझं नाव पूजा शेखर सांगळे आहे. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिनानिमित्त पण शुभेच्छा, बुद्ध पौर्णिमेच्या पण शुभेच्छा. आज हे माझं जे ब्लड डोनेशन होतं हा पहिला दिवस होता माझा. फर्स्ट टाइम मी ब्लड डोनेशन केलंय आणि अगदी खूप छान एक्सपिरियन्स होता आणि हे नियोजन खूप चांगल्या पद्धतीने पार पडते आणि असंच कायम हे चालू राहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन निमित्त सर्वांना शुभेच्छा. रक्त हा असा घटक आहे की त्याला रिप्लेसमेंट नाही आहे आणि रक्ताची आवश्यकता जी रक्तच म्हणजे मनुष्य देऊनच पूर्ण करू शकतो. आणि खास करून टाटा हॉस्पिटलमध्ये जे कॅन्सर पेशंटचे उपचार चालतात त्याच्यामध्ये केमोथेरपी आहे किंवा रेडिओथेरपी आहे किंवा जे वेगवेगळ्या शस्त्रक्रिया चालतात त्याच्यासाठी रक्ताची खूप आवश्यकता लागते. त्यामुळे रक्तदान प्रत्येकाने करणं आणि खास करून ह्या कॅन्सर पीडित पेशंटसाठी हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. मी शुभम श्रीपती कांबळे, राहणार कुर्ल्याला. आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच बुद्ध पौर्णिमा या निमित्ताने मी आज रक्तदान करायला आलेलो. इथं मनराज प्रतिष्ठान, झुलेलाल मंदिर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ट्रस्टने जे रक्तदान शिबिर केलेलं आहे तरी सगळ्यांनी रक्तदान करावं हे माझी नम्र विनंती आहे. रक्तदान करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की रक्तदानामुळे न केल्याने खूप जण त्रासाने मृत्युमुखी पावतात. तरी सर्वांनी रक्तदान करावं. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.